नाही बघा, नीलमताईंनी काम केलेलं आहे, त्या आमच्या सोबत आल्या, जो आम्ही उठाव केला राज्यामध्ये, राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, त्यावेळेस बच्चूभाऊ देखील आमच्यासोबत होते, खांद्याला खांदा लावून होते. त्यामुळे शेवटी कार्यकर्ता हा काम करत असतो आणि मी पक्षप्रमुख जरी असलो, मुख्य नेता जरी शिवसेनेचा असलो, तरीसुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे जे काम करतायत कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांकडे माझं लक्ष आहे. आणि एका पदं कमी असतात, इच्छा अनेक लोक व्यक्त करतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे आता ज्यांना मिळालं नाही ते दुर्लक्षित राहतील. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. शिवसेनेमध्ये जो काम करेल तो पुढं जाईल, हा नेहमी मी सांगतो. त्यामुळे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं कोणी मालक नोकर नाही आहे. त्यामुळे कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. आता जर आणि तर, राजकारणामध्ये जर आणि तर, आता ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल. बच्चू कडू हे उद्धव ठाकरेंनी अचानकपणे एक्झिट घेतली आणि अंबादास दानवेंना संधी दिलेली आहे. कुठेतरी भीती होती की ते आता तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. नाना पटोले म्हणतात की काँग्रेसच्या उमेदवार विधान परिषदेवर नाराजी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार असं ठरलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता. अरे आता आघाडीमध्ये कितीतरी वेळा आता बिघाडी झालेली आहे. आता जाऊ दे, मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं. आज मी आमच्या महायुतीच्या जे उमेदवार आहेत, हे महायुतीचे सर्व उमेदवार ताकदीने चांगल्या मताने निवडून येतील, हा विश्वास फक्त आपल्याला देतो.